स्मार्ट अहमदनगर न्यूज। श्री क्षेत्र चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर 25 एप्रिल 2026 गोदाती नर्मदा जलयात्रेचा चौंडीतून शुभारंभ। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या पावन जन्मभूमीतून म्हणजेच श्री क्षेत्र चौंडी येथून गोदाते नर्मदा जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमाद्वारे जलसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश घराघरात पोहोचवला जाणार आहे। अहिल्यादेवींनी 18व्या शतकात नद्या, तलाव आणि विहिरींच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाचा जो आदर्श घालून दिला तो आजही प्रेरणादायी आहे। पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि जलस्रोतांचे संवर्धन ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा त्यांचा विचार या यात्रेचा मुख्य आधार आहे। ही जलयात्रा महाराष्ट्रातील विविध नद्यांचे पवित्र जल आणि माती एकत्रित करत मध्य प्रदेशातील महेश्वर येथे संपन्न होईल। विचार, वारसा, विकास या त्रिसूत्रीद्वारे पाणी वाचवणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले। यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, तसेच राज्यसभा खासदार रामराव वडकुते, आमदार नेवासा विठ्ठलराव लंगे पाटील, आमदार पारनेर काशीनाथ दाते, आमदार संगमनेर अमोल खताळ, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित होते। त्याचबरोबर सचिव जलसंपदा विभाग संजय बेलसरे, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे, विकास महामंडळ हनुमंत धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जलसंपदा विभाग प्रवीण कोले, अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आनंद भंडारी, अधीक्षक अभियंता कुकडी प्रकल्प अलका अहिरराव, हबप वेदांताचार्य देवीदास महाराज मस्के, मठाधिपती संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा, हबप महंत आदिनाथ शास्त्री महाराज, श्री क्षेत्र ताकेश्वरगड, हबप गुरुवर्य पुंडलिक महाराज, जंगले शास्त्रीजी, ज्ञानेश योग आश्रम डोंगरगड, हबप वारकरी भूषण राम महाराज जिंजुर्डे, सद्गुरु योग महाराज वडकी आंबेगाव, हबप डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ, संत सेवापीठ अहिल्यानगर, हबप दयानंद महाराज कोरेगावकर, संस्थापक हरिहरेश्वर बालाजी संस्थान कर्जत उपस्थित होते।